इंडियन बँकेने सेवेत त्रुटी दिल्याबद्दल ग्राहक मंचाचा राष्ट्रीयकृत बँकेला दणका. प्रधानमंत्री आवास योजना लाभासाठी प्रकरण पुढे न पाठवल्याप्रकरणी इंडियन बँकेची सेवा त्रुटी, ग्राहक मंचाचा निर्णय. तक्रारदार आशिष सारडा व आनंद सारडा यांनी तत्कालीन अलाहाबाद बँक, सद्यस्थितीत इंडियन बँक, चौपाड शाखा, नवी पेठ, सोलापूर येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गृहकर्ज प्रकरण सादर केले होते. बँकेने गृहकर्ज मंजूर केले, मात्र प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक असलेले प्रकरण संबंधित प्राधिकरणाकडे पाठवले नसल्याने तक्रारदारांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागल्याची तक्रार करण्यात आली होती. याबाबत दाखल करण्यात आलेल्या ग्राहक तक्रारीनुसार त्यावर सुनावणी करताना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग सोलापूर यांनी इंडियन बँकेकडून सेवेत त्रुटी झाल्याचे नमूद केले. सुनावणी दरम्यान आयोगाने बँकेस आवश्यक नोंदी व कागदपत्रे सादर करण्याची संधी दिली होती. तथापि बँकेने तक्रारदाराकडून आवश्यक कागदपत्रे मागितल्याचा अथवा PMAY प्रस्ताव पुढे न पाठवण्याचे समाधानकारक कारण असल्याचा पुरावा सादर केला नसल्याचे आयोगाने नोंदवले. आयोगाने तक्रार मंजूर करून इंडियन बँकेस तक्रारदारांचा प्रधानमंत्री आवास योजनेसंदर्भातील प्रस्ताव संबंधित प्राधिकरणाकडे पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच बँकेस तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी 25,000 व तक्रार खर्चापोटी 10,000 अदा करण्याचे आदेश दिले आहेत. तक्रारदारातर्फे ॲडव्होकेट अभय बिराजदार यांनी असा युक्तिवाद केला की बँकेने प्रधानमंत्री आवास योजनेचा प्रस्ताव पुढे न पाठवल्यामुळे त्यांना योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सुमारे 2.67 लाखांच्या लाभापासून वंचित राहावे लागले. या निर्णयामुळे शासकीय योजनांमधील पात्र लाभार्थ्यांच्या प्रस्तावांवर वेळेत व नियमानुसार कार्यवाही करणे ही बँकांची जबाबदारी असल्याचा महत्त्वपूर्ण संदेश केला आहे. सदर प्रकरणात तक्रारदार आशिष सारडा व आनंद सारडा यांच्या वतीने ॲडव्होकेट अभय बिराजदार यांनी काम पाहिले.